आज तुम्ही तुमच्या प्रोफेशनमध्ये डॉक्टरमध्ये बरेच डॉक्टर असे गोंधळलेले दिसतात इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये. सो त्यांना काय असा मेसेज तुमच्याकडून देऊ शकता तुम्ही की मेसेज असा आहे की जसं माझं पोट दुखतं आहे, मला हे माहीत पाहिजे मी पोटदुखीच्या डॉक्टरकडे जायचं आहे, डोळा दुखते तर डोळ्या डॉक्टरकडे जायचं आहे. तसं फायनान्समध्ये जो तज्ज्ञ आहे, ज्याचा अनुभव आहे, ज्याचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन चांगले आहेत आणि ज्याचे रेप्युटेशन चांगलं आहे, अशांचा सल्ला घ्यावा. आपण सर्वज्ञ होऊ नये हा नेहमीच माझा सल्ला आहे. आणि काही वेळेला आम्ही सगळे लोक थोडे ॲडॅमेंट असतो, सांगितलं की ऐकायचंच नाही, हा एक हे का आणि मला सगळं कळतं आहे, हा दुसरं आहे का. तर ते सोडून त्या क्षेत्राला जो तज्ज्ञ आहे त्याचं ऐकावं आणि त्याचा लॉंग टर्म फायदा होतो हे पुढे गेल्यावर कळतं. गड्यावर झालं माझं पोट धरल्यामुळे मी सुरक्षित राहिलो असं त्या. ओके मॅडम तुम्ही काय सांगता मेसेज? नाही ऍटलिस्ट आपल्या रिक्वायरमेंट ज्या लाईफच्या आहेत त्या त्या वयाला जे लागणार आहे तर तेवढे तरी फायनान्स ऍडवायझरच्याच ह्याने तुम्ही आधी ते सिक्युअर करावे पैसे, कोर सिक्युअर पाहिजे. आणि मग तुम्हाला सरप्लस जर असतील तर यू कॅन तुमच्या बुद्धीनं काय कुठे इन्व्हेस्ट करायचं असेल तर यू कॅन डू इट. पण ऍटलिस्ट पहिलं आपलं लाईफ तर सिक्युअर करून घ्यावं सगळं, म्हणजे त्या बेसिक ज्या आपल्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या मागण्या इतपत एखादं फायनान्स ऍडवायझर कडून केलं तर मला जरा जास्त आणि ते सेबेरेशन असावे कोणी असू नये. नाही त्यांचं त्यात फसवणूक पण खूप होते ना. ओके ओके म्हणजे असं आहेतच ना कितीतरी बाबा हे इकडे द्या आम्ही इकडे इन्व्हेस्ट करतो, तिकडे इन्व्हेस्ट करतो असे करणारे पण असतात. त्यामुळे प्रॉपर एखाद्या ऑथराइज्ड रिस्पॉन्सिबल फेलो रिस्पॉन्सिबिलिटी जे तुमच्या वतीने आम्हाला मिळाले. नाही सर, तुमच्यासारख्या लोकांनी सपोर्ट केला म्हणूनही मीही त्या ऍक्शन मध्ये गेलो. म्हणजे आय रिअली बाकी जुने जे प्रॉडक्ट्स आम्ही घेतले यायच्या आधी रिटायरमेंटसाठी म्हणून तुम्हाला मंथली एवढे मिळतील तेवढे मिळतील, मग पुढे जाऊन आम्हाला कळालं की नाही, म्हणजे आपली 10 वर्षापूर्वी समजा 20,000 महिन्याला मिळत होते, आता पण ते 20च देत आहेत, ते नाही मॅच होत. मग ते चुकतंय बेसिकली. मला तर ते जास्त फरक जाणवतो की ते पैसे सपोज 10 लाख एखाद्याने गुंतवले तर आम्ही पूर्वी कधीतरी एखादं गुंतवले महिन्याला 1,00,000 रुपये काहीतरी मिळते पेन्शन प्लॅन मध्ये गुंतवले, पण महिन्याला 1,000 पेन्शननी काय होणार ना. पण ते त्यावेळेला ठेवलेले होते आणि ते लाईफ टाईम ठेवायचे असतात, मग ते लाईफ टाईम तुम्हाला देतात पण ते अमाऊंट फार कमी देतात. मग ते हे जे आहे ना, आता नवीन मुलं थोडीशी अवेअर झाली त्याच्या बाबतीत, पण आमच्या पिढीमध्ये आमच्या जनरेशनला एवढं अवेअरनेस नाहीच आहे. फायनान्शियल इकॉनॉमिक्स एज्युकेशन पण नसतं आणि कळत पण नसतं म्हणा. बरोबर. आई वडिलांचं काय असायचं आणि ऋषिकेशने तुम्हाला तुमच्या मार्फत आता SIP चालू केलेले आहे. ओके हे सगळ्यात महत्वाचं आहे. ओके विलिंगली त्यांनी सांगितलं बा आम्ही SIP चालू करतो आणि सरांच्या बरोबर आपण असोसिएट होऊयात. कारण आधीच्या जनरेशनचं कसं की बाबा सर्व्हिस फिक्स पेमेंट त्यांना यायचं आणि रिटायरमेंट झाले की फिक्स त्यांना रिटायर हे व्हायचे, पेन्शन मिळायची, तर त्यांना तसा स्ट्रेस कमी होता. आता तसं नाही राहिलेलं. आता पेन्शनच नसल्यामुळं तुम्हाला पुढचे 20-30 वर्ष तुम्हाला कसं राहायचंय, काय लाईफस्टाईल पाहिजे त्या आधीच तुम्ही हे करून ज्या वेळेला आपल्याला करू शकतो त्याच वेळेला तुम्ही ते थोडेसे बाजूला काढून प्रत्येकाला ठेवलेच पाहिजे. कारण आता तर खूप व्होलेटॅलिटी खूप आहे जॉबमध्ये, एव्हरीवेअर, सगळ्याच प्रोफेशन्स मध्ये. पूर्वीसारखं नाही एकदा टीचर झाले की तो रिटायरच होईपर्यंत तिथेच राहील असं, पण म्हणजे असं कुठलं प्रोफेशनच राहील नाही. त्यामुळे सगळीकडेच खूप असे इनसिक्युरिटी आहे, जॉब इनसिक्युरिटी कुठेही काय प्रोफेशनल सिक्युरिटी आहे. त्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित नवीन मुलांनी तर ते प्लॅनिंग करूनच ठेवलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर 40-50 नंतर तुम्हाला पीस पाहिजे असेल, पीस ऑफ माइंड, त्यावेळेचं जे फ्रस्ट्रेशन आहे मग ते नको असेल तर आतापासूनच तुम्हाला ते व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर मग ते बीट करू शकता. हे इन्फ्लेशन तर हा खूप वेगळाच, म्हणजे आम्हाला तर मेडिकल सायन्स मध्ये असलं काही शिकवलेलं पण नसतं, माहिती नसतं ते शब्द. वेट बिघाडी टाळायची असेल तर फायनान्शियल ऍडवायझर पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं पीस ऑफ माइंड असेल तरच तुमचं हेल्थ पण नीट राहू शकतं. हे सगळ्यात बेस्ट आहे ना, म्हणजे झोप शांत लागते ना, नाहीतर तिकडून पुन्हा BP वाढला, हार्ट अटॅक आला, हे तिकडं आणखी असते. ते इंटर रिलेटेडच आहे. फायनान्शियली प्लॅनिंग मुळे ह्या सगळ्या गोष्टी अवॉइडच होत. भरपूर स्ट्रेस लेवलच कमी झाली तुमची की सगळंच ते अवॉइड होणार. बरोबर. स्ट्रेसचं बेसिक कारण फायनान्शियल स्ट्रेसच आहे. बऱ्याच जणांना 90% लोकांना फायनान्शियल स्ट्रेसमुळेच जास्त प्रॉब्लेम असतात.